आजपासून तनपुरे कर्डिले गट एकत्र, विखेंची नवी चाल कुणाला संपवणार? राहुरीच्या राजकारणात आजपासून एक नवं समीकरण पाहायला मिळणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. आणि या दोघांना एकत्र आणण्यामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा डाव आहे. आणि या दोघांना एकत्र आणण्यामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमकी राजकीय खेळी काय आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आजच्या राहुरी दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि शासकीय इमारतींची पाहणी होणार आहे. मात्र हा दौरा केवळ विकास कामांपुरता मर्यादित राहणार नसून त्याला आता राजकीय समीकरणांचीही किनार मिळाली आहे. आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले हे दोघेही पालकमंत्र्यांसोबत एकत्र दिसणार असल्याने राहुरीच्या राजकारणात याची विशेष चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे दोघेही पालकमंत्र्यांच्या गुड बुक मध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी एकत्रितपणे मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरावा केला तर राहुरीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. पण या सगळ्याला राजकीय अर्थही आहे. राहुरीच्या राजकारणात स्थानिक गटतट, नेतृत्वाची स्पर्धा आणि आगामी निवडणुकांची समीकरणं कायमच महत्वाची राहिली आहेत. अशा परिस्थितीत तनपुरे आणि कर्डिले हे एकाच व्यासपीठावर येणं ही केवळ विकासाची गोष्ट आहे की आगामी राजकीय समीकरणांची सुरुवात आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. विशेषतः आगामी जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विखे फॅक्टरच्या माध्यमातून राहुरीत भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आहे का, याची ही चर्चा सुरू झाली आहे. आता सगळ्यांचं लक्ष असेल ते आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्या भूमिकेकडे. दोन्ही आमदार पालकमंत्र्यांसमोर कोणते प्रश्न मांडतात, कोणत्या कामांसाठी निधी मागतात आणि विकासाच्या मुद्द्यावर यांच्यात किती समन्वय दिसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजचा राहुरी दौरा केवळ उद्घाटन आणि पाहणीपुरता राहणार नाही, तर विकासाच्या नावाखाली राहुरीच्या राजकारणात नवं समीकरण आकाराला येतंय का, याचे संकेत देणारं ठरणार आहे. तुमचं मत काय आहे, कमेंटमध्ये व्यक्त व्हा. नवनवीन अपडेट्ससाठी आता चॅनल सबस्क्राईब करा.